जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा गोळप नंबर 1 ही अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेली आहे. शाळेच्या या प्रांगणातून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडत आहेत आणि विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आणि पुन्हा एकदा ज्या शाळेने आपल्याला घडवले तिला न विसरता कृतज्ञता व्यक्त करत आहेत. शाळेच्या बाजूनी झुळझुळ वाहणारा हा झरा शाळेचं वातावरण अधिकच मंत्रमुग्ध करतो. उपक्रम हे फक्त उपक्रम नसतात, ते मुलांच्या भविष्यातील प्रेरणादायक पहिल्या पायऱ्या असतात. चला तर करूया शाळा गोळप नंबर 1 मधील प्रेरणादायी उपक्रमांची एक रंगतदार सफर. मुलाचे पहिले पाऊल शाळेत पडताच त्याच्या शिक्षणाला सुरुवात होते. विविध आनंददायी कृतीतून त्याच्यामध्ये शिकण्याची प्रेरणा निर्माण करणे हेच तर खरं शिक्षकाचं कौशल्य. भात लावणी उपक्रमातून शेती करताना दाढ काढणे, नांगरणे, भात लावणे इत्यादीचा आनंद मुलांनी घेतला. गणित, विज्ञान यांसारखे विषय प्रत्यक्ष कृतीतून शिकताना ते विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात तर राहतातच, पण त्यामुळे त्यांच्यातील कुतूहल, चौकस बुद्धी वाढीला लागते. स्वतः कृती करता करता काही नवीन कल्पनाही त्यांना सुचतात. इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवणे या उपक्रमाअंतर्गत मुलांनी शाडूच्या मातीपासून सुंदर गणेश मूर्ती बनवल्या. मूर्ती बनवताना त्याचा बेस तयार करणे, हात, पाय, पोट, सोंड इत्यादी आकार कसे तयार करावे हे दाखवल्यानंतर मुलांनी माती मळण्यापासून ते सुंदर रेखीव कोरीव काम करण्यापर्यंत सर्व कामे अगदी तन्मयतेने केली. त्यानंतर सुंदर अशा गणेश मूर्ती तयार झाल्या. त्या वाळल्यानंतर त्याला सुंदर रंग देऊन त्या रंगवल्यासुद्धा. हा नवनिर्मितीचा आनंद त्यांना खूप काही देऊन गेला. गोळप नंबर 1 शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. त्यातमध्ये भात लावणी आजकालची मुलं भात शेतात जात नाही. वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. महिलांसाठी हळदी कुंकू, पाककृती घेतली जाते. महिलांसाठी स्पर्धा घेतल्या जातात. श्रावणी शुक्रवार साजरे करतात. नवरात्रोत्सवानिमित्त पाढ्यांचा गरबा हा विशेष उपक्रम घेण्यात आला. यामध्ये नवरात्रीतील माळेनुसार मुलांनी एके, दुणे, त्रिक, चोक असे 10 पर्यंत 2 ते 30 आडवे पाढे म्हटले. ते देखील दररोज वेगवेगळ्या चालीत आणि गरब्याच्या वेगवेगळ्या कृतींसह. मुलांना आता पाढे तयार जरी करता येत असले तरी स्पर्धा परीक्षेतील विविध उदाहरणे सोडवण्यासाठी, व्यवहारातील उदाहरणे गतीने सोडवण्यासाठी पाढे पाठांतराचा निश्चितच उपयोग होतो. हा उपक्रम आहे रेडीमेड रांगोळ्या बनवणे. संकलित मूल्यमापन परीक्षा झाली आणि मुलांना
दिवाळीचे वेध लागले. यावर्षी दिवाळी आली तरी पाऊस होताच, त्यामुळे रांगोळ्या कशा काढणार हा प्रश्न मुलांपुढे होता. मग मी त्यांना रेडीमेड रांगोळ्यांबाबत सांगितले आणि त्या तयार करण्यास शिकवल्या. मुलींनीही त्या लगेचच आत्मसात केल्या. या रांगोळ्यांमुळे रांगोळी वायाही जात नाही आणि पाहिजे तेव्हा आपण त्या उचलूनही ठेवू शकतो. रांगोळ्या तयार झाल्या, मग त्यांची विक्री करण्याचे ठरले. दर ठरवले आणि विक्रीसाठी स्टॉलही टाकला. गावातील महिलांनीही उत्साहाने त्या खरेदी केल्या. सुट्टीतही मुलींनी अशा रांगोळ्या बनवून विकल्या. त्यातून मिळालेली रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केली. आपणही काहीतरी कमवू शकतो याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर दिसत होता. या शाळेमध्ये भेट दिली असता शाळेचं वातावरण अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर शाळेची इमारत नीटनेटकी, सुंदर आणि प्रसन्न अशी आहे. एक अध्यापनाला पोषक असं वातावरण असावं अशा प्रकारचं वातावरण या शाळेमध्ये आहे. या शाळेच्या शिक्षिका पूनम शेटे या मॅडमनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. शाळेसाठी त्यांच्या वर्गासाठी उपक्रम राबवलेले आहेत. या उपक्रमांमध्ये त्यांनी नवरात्रामधून सर्व विद्यार्थ्यांसाठी पाड्यांचा गरबा घेतलेला होता. त्यातून मुलांमध्ये रंजकता निर्माण झाली. गाण्याच्या आवडीतून मुलांचे पाडे पाठांतर झाले. हा अतिशय असा स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवला. त्यामुळे पाडे पाठ होण्यास किंवा मुलांच्या लक्षात राहण्यास अतिशय मदत झालेली आहे. रेडीमेड रांगोळ्या तयार केल्या, त्या मुलांना शिकवल्या आणि त्याच्यामधून त्यांनी स्टॉल मांडणी करण्यात आली. त्याच्यामध्ये मुलांना 1870 रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे. त्यावर मुलं शाळेमध्ये शिकली आणि त्यानंतर त्यांनी दिवाळीतून स्वतः घरोघरी रांगोळ्या तयार केल्या आणि त्यांनी त्याची विक्री केलेली आहे. चांगल्या चांगल्या प्रकारचे उपक्रम तयार करून घेत आहेत आणि मुलांना एक चांगली शाळेबद्दल आवड निर्माण झालेली आहे. मुलांमध्ये एक चांगला आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. पुढील शालेय वाटचालीसाठी मॅडमना आणि त्यांच्या शाळेला शुभेच्छा. धन्यवाद. कला, संस्कृती, विज्ञान, क्रीडा, प्रत्येक क्षणी एक नवा उपक्रम आणि प्रत्येक उपक्रमातून एक नवीन प्रेरणा. आमच्या शाळेत पारंपरिक अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्याचा आनंद मुले तर लुटतातच, पण त्याचबरोबर त्यांचे पालकही त्यात आवडीने सहभागी होतात. त्यामुळेच शाळा आणि समाज यांचं एक अतूट नातं तयार झालेलं दिसून येतं. मी जिल्हा परिषद आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा गोळप नंबर 1 या ठिकाणी मे 2019 मध्ये आलेलो आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत.
आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून त्या शाळेसाठी आवश्यक श्रमदान आणि वस्तुरूप शैक्षणिक उठाव करून दरवर्षी 2 ते 2.5 लाखांचा शैक्षणिक उठाव जमा केलेला आहे. यातून सर्व वर्गांमध्ये स्मार्ट टीव्ही, डिजिटल क्लासरूम, संगणक शिक्षण उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण दिले जाते. आमचे सर्व शिक्षक उत्साही असल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून त्यांच्यामध्ये कृतिशीलता, एकाग्रता, चौकस बुद्धी निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये दिसून येतो. आमच्या 3 विद्यार्थिनी शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे RTS मध्ये तालुक्यात प्रथम 2 विद्यार्थिनी आल्या असून त्या जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या आहेत. त्याचबरोबर जाणू विज्ञान, अनुभव विज्ञान यामध्ये 2 विद्यार्थिनी इस्रो सफरीसाठी गेलेले आहेत. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी मेडल प्राप्त झालेले आहेत. एकंदरीत आम्ही जे उपक्रम राबवतो त्याचा निश्चितपणे चांगला गुणवत्ता वाढीसाठी परिणाम झालेला दिसून येतो.